त्या 45 ग्रंथाध्यायी गणुदास भक्ता अनेका गायी त्यातील साईनाथ अध्यायत्रयी सत्यसाई कथाती व्रतांमाजी उत्तम व्रत पाटील ही अध्यायत्रयी वाचित पावले सौख्य अपरिमित स्वस्थ चित्त जाहले आप्त इष्ट बंधू समेत पाटील मिळवून सोयरे गोत करीत नेमे सत्यसाई व्रत आनंद भरित मानसे नैवेद्याची तीत सवाई मंगलोत्सव तैसाची पाही तेथे नारायण येथे साई न्यून नाही उभयार्थी पाटीलाने घातला पाठ गावात पडला तोच परिपाठ या सत्यसाई व्रताचे पाठ लागो पाठ चालले ऐसे हे संत कृपाळ प्राप्त होता उदय काळ दर्शने हरिती भवजंजाळ काळ ही मागे परतविती आता येथून पुढील कथा वर्णील एकाची संतती चिंता संता संतांची एकात्मता चमत्कारता प्रकटेल नांदेड शहरीचा एक रहिवासी मोठा श्रीमंत जातीचा पारसी मिळवील बाबांचे आशीर्वादासी पुत्र पोटासी येईल मौली साहेब तेथील संत तयांची खूण बाबा पटवीत पारसी मग आनंद भरित गेला परत निजग्रामा अतिप्रेमळ आहे कथा श्रोता परिसिजे स्वस्थ चित्ता कळोन येईल साईंची व्यापकता तैसीच वत्सलता तयांची पंत हेमाड साईंची शरण संता श्रोतया करीतो नमन पुढील अध्यायी हे निरूपण सादर श्रवण कीजेजी स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते भीमाजी क्षय निवारणं नाम त्रयोदशोऽध्यायः सम्पूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज